जर तुम्हाला पण मॅगी आवडत असेल ना तर एकदम स्पेशल रेसिपी लिहून मी थोडी वेगळी स्टाईल माही पण एक नंबर लागत बरं का. फक्त एकदा ट्राय कर द्या का, नाही तर ना मन मग कंचक राहायचं नाही. रेसिपी फक्त एकदा ट्राय करा, खूप टेस्टी लागस. त्यांच्यासाठी ना गॅस चालू करा ना, त्यानंतर त्यांना कढई ठेवा ना, पाणी एवढं टाका ना की त्यांना बॉईल होऊ शकस आपली मॅगी, एवढे पाणी टाका ना. पाणी माय ना तेल आणि मीठ टाका ना, पाणी लय उकळी होऊन ना त्यांना ना मॅगी टाकी देवानी, जी मॅगी तुमच्याकडे अवेलेबल असेल जी असेल ती टाकी देवानी. तिला छान असं बॉईल करा ना. ती शिजीशीन वैगी ना, त्यानंतर चेक करा ना वहिनी की नाही. त्यानंतर शिजीशीन वैगी, त्यानंतर त्याला एका चाळणीमा काढी लावा ना. त्यांना तुम्हाला पास्ता पण दिगत असेल, मी ना पास्ता मॅगी पण बनवणार होती ना, म्हणून एका जण मी बॉईल करा. मी मॅगी नंतर काढले येणार आहे. त्यानंतर ना थोडं गार पाणी टाकीशीन खाली निंतरू दे ना. त्यानंतर त्यांना तेल टाकीशीन मस्तपैकी मिक्स करा. त्यानंतर सोयाबीन मी ना भिजत घातला होतात. तुम्ही गरम पाणी या नॉर्मल पाणीमध्ये सुद्धा भिजत घालू शकतास. त्यानंतर त्यांना पाणी काढी देवा ना, एक डबा टाकी देवा ना. त्यानंतर त्यांना महिना चिकन टिक्का मसाला टाका. मी चिकन टिक्का मसाला नसेल ना तर त्यांना महिना कॉर्नफ्लोअर टाका ना, चटणी मीठ टाका ना, थोडी 1 चम्मच दही टाकीशीन मिक्स कर लेवा ना. या सोयाबीन रेडी आहे. त्यानंतर साईडला ठेवा या सोयाबीन. त्यानंतर ना गॅस ऑन करीशीन, कढई ठेवा आणि कढईमध्ये तेल टाका ना. तेल छान कडकडीत गरम होईन ना, सोयाबीन छान असं कुरकुरीत त्यांना तळी लेवा ना. मस्त कुरकुरीत रेडी आहेत आपल्याला सोयाबीन. त्यानंतर त्याच तेलमा गरम तेलमा आहे ना बारीक चिरीशीन लसूण आणि अद्रक टाका ना, आणि दोघं पण छान असं लाल करा ना जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोवर. त्यानंतर बारीक चिरीशीन कांदा टाका. मी लांब लांब चिरल होता पण बारीक चिरल होता. थोडा फ्राय होईना त्यानंतर ना त्यांना शिमला मिरची टाके, म्हणजे मी ती पण लांबच चिरल होती. मिक्स करा सगळं. आधी छान असं ना फ्राय करा जोपर्यंत ते शिजत नाही ना तोवर. ते दोघं पण शिजीशीन विजायले. त्यानंतर त्यांना बॉईल करीशीन आपण उकळेल मॅगी टाकी देवानी. त्यानंतर सोयाबीन टाका ना ज्या तळलेत आपण. त्यानंतर शेजवान चटणी टाकी मी 1 चम्मच पूर्ण चम्मचभर टाकाने बरं का. त्यानंतर ठिचा टाका. मी मनकडे जे पॅकेट पडलं होतं ठिचा ना ते टाका मी, ग्रीन चटणी आणि ठिचा. त्यानंतर टॅमॅटो सॉस टाका, सोया सॉस टाका, मीठ टाका स्वादनुसार, मॅगी मसाला, आणि मिक्स करा मस्तपैकी सगळं. फक्त एकदा ट्राय करा यार, मला म्हणण्यानुसार 1 नंबर लागत बरं का. मॅगी रेडी. वरतून मस्त कोथिंबीर टाका ना, मिक्स करा ना. मॅगी इज रेडी. खूप टेस्टी लागस, फक्त एकदा ट्राय करा. आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायशिवाय जाऊ नका. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायशिवाय अजिबात जाऊ नका. इथलं सोपं रेसिपी लय तुमच्यासाठी, तरी तुम्ही लाईक करता नाही सबस्क्राईब करता नाही, प्लीज नक्की करा.